माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करू. आदरणीय दादा. फलटण पंचायत समितीच्या सभापती निवासच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री, सातारा जिल्ह्याच्या सर्वांचे नेते आदरणीय जयाभाऊ, उपस्थित फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, आदरणीय तात्या, आदरणीय भैया साहेब, नगराध्यक्ष शमशेरदादा, जिजामाना नाईक निंबाळकर, सभापती शिवांजलीताई, भोसले साहेब, नाईक निंबाळकर, हनुमंतप्पा, डिके अण्णा, निकम वकील साहेब, मोहितेप्पा, मिलिंदप्पा, गुरुंगले सर, सुदामप्पा, अशोकराव, जयकुमार, धनंजय दादा, प्रियदर्शनीताई, किरणताई, विष्णुपंत, ऋतुजाताई हे सर्व चारीचे चारही जिल्हा परिषद सदस्य, शुभांगीताई, पंचायत समिती सदस्य शुभांगीताई, पंचायत समिती सदस्य विकास, सचिन अभंग, संजय पवार, वनिताताई, सीमाताई, सचिन सर, राहुल निंबाळकर, रोहित नाकळे, संदीप चोरमले, किरण राऊत, सुरक्षाताई सरगर, स्वातीताई भोसले, पत्रकार बंधू, सर्व उपस्थित पत्रकार बंधू, पंचायत समितीचे व्हिडिओ तसेच ए व्हिडिओ तसेच विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, या तालुक्याचे सुपुत्र असणारे गावडे साहेब, उपस्थित माजी सभापती रामभाऊ ढेकळे, विलास भाऊ, बाकी सुशांत भैया, रणजितसिंह भोसले, बाकी सर्वांची नावं घेतली असे अपेक्षित करतो. विक्रम आप्पांचं नाव घ्यावंच लागलं, त्यांनी तयारी केली येऊन द्यायची आप्पा, बाळासाहेब, सर्वांचंच नाव घेतो. मला समजून घ्या, अपेक्षा सर्वांचीच आहे. सर्व नगरसेविका, नगरसेवक बंधू आणि भगिनी, फलटण शहराच्या विकासात अशी ही देखणी इमारत, जयाभाऊंनी पण त्याचं कौतुक केलं की बहुतेक राज्यातली सर्वात चांगली इमारत या ठिकाणी उभं राहिलेली आहे. आणि सभापतींना या ठिकाणी बसताय व मीटिंग रूम, त्याचबरोबर काही गेस्ट आले ते गेस्ट रूम, अशा प्रकारची एक आधुनिक इमारत तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय महाजन साहेब, गिरीश महाजन साहेब यांनी मंजूर करून दिली. सर, या तालुक्यातले माजी नेते त्यांनी 2020 पत्र काढलं 3,12,00,000 आणि आम्ही मागणी केली म्हणून एक आपण जो प्रस्ताव पाठवतो त्या प्रस्तावाची कॉपी त्याच्यावर पाठवली. 2022 सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर ही इमारत मंजूर झाली. त्याची पत्र मी उद्या परवा देतो की कशी मंजूर झाली. प्रत्येक गोष्टीची पत्र देतो. आणि इमारत मंजूर झाल्यानंतर इमारतीचा ज्या दिवशी तुमच्या हस्ते उद्घाटन करायचं जवळपास 1.5-2 महिन्यापासून चाललंय तो. तसं यांना डॉक्टरची गरज पडली. रोज पोटात दुखत. ती इमारतीचं उद्घाटन जर इथं आम्ही लेवलला केलं असतं काही झालं नसतं. पण जसं तुमच्या हस्ते उद्घाटन करायला सुरुवात केली की पत्रकार परिषदा घे, रोज काहीतरी नवीन करत. परवा आम्ही भोसले साहेब आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यावर एकदा उत्तर दिल्यानंतर आता सध्या तरी फलटणचं वातावरण शांत आहे. आता काय झालंय भाऊ, कामच राहिलं नाही. भोसले साहेब आता कामच राहिलं आहे. शिव्या द्यायच्या, घाण बोलायचं, मंगल्यावर कोण त्यांच्या फिकत नाही. नगरपालिकेचा कार्यक्रम झाल्यानंतर सोसायटीत पिंडोळीचा कार्यक्रम झाला, तुम्ही परवा ऐकलास. आणि आपल्या साध्या भाजपच्या साध्या कार्यकर्त्याने पाडलं. मोठा एखादा असता गोष्ट वेगळी, आमच्या तुमच्या तात्यांच्या यांच्या घरातल्या असतात तर आणखीन गोष्ट वेगळी.
साध्या कार्यकर्त्यांनी सोसायटीला पाठवलं. आता हे पराभव सातत्याने पराभव नगरपालिकेला पराभव, पंचायत समितीला पराभव, विधानसभेला पराभव, ही पराभवाचं जी काही खापर आहे ना ती रोज कसं तापतंय. रोज आम्हाला शिवाय घालायचा कार्यक्रम, खालच्या पातळी बोलायचा कार्यक्रम रोज चालू असतो. पण आज शुभ दिन आहे. त्या ठिकाणी स्वर्गीय चिमणराव कदम साहेबांची आठवण आम्हाला नेहमी येते. त्या सभापती होते, पूर्वी इथंच आमदार झाले. याच इमारतीमध्ये 32 वर्ष तालुक्यावर त्यांनी काढून ती इमारत आज चिमणराव कदम साहेब गेल्यानंतर त्या अनेक वर्ष 30 वर्ष इमारतीचा साधा ईट सुद्धा बारकी लागली, दगड सुद्धा नाही, वाळवली नाही. 23 ला पैसे आले, 24 ला काम चालू झालं, 26 ला संपलं, पण काम सुद्धा संपवून देत नव्हते. नगराध्यक्ष, आमदार रोज पाठिंबाची आमच्या सभापती त्या इमारतीचं काम जेवढ्या अडथळे आणायचा प्रयत्न केला तेवढ्या अडथळे आणले. पण मी सुद्धा मागे एकदा येऊन गेलो, आज एकदा आल्यावर समाधान झालं. किती अडथळे आले ते इमारत टाकतो आपल्या येण्यामुळे, आपल्या हस्ते उद्घाटन करण्यामुळं त्याला म्हणतो एखाद्या गोष्टीला 4 चांद लागले. तशा पद्धतीची आज या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते इमारतीचं उद्घाटन पार पाडलं. आपण अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या की राहिलेले 30-35 लाख रुपये आणि तुमच्या त्या कॉन्फरन्स रूम सभापती न देण्याकरता जे काही पैसे कमी पडतात तेही द्या. आणि अशा आपली पॉझिटिव्ह दृष्टिकोन असला पाहिजे. आमच्या अडचण काय झाले, आमच्याकडे सगळं होतं तालुक्यामध्ये, मंत्रीपद, पालकमंत्रीपद. तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही पालकमंत्री ताकद काय, तुम्ही पालकमंत्री असता. 30-30 वर्ष सत्ता असताना सुद्धा आमच्याकडे पंचायत समिती जुनाटात कलर काय लाल, काव मारलाय सगळे. नगरपालिकेला काव, याला काव, चांगलं काय नाहीच. तालुक्यामधल्या मोकळ्या जागा होत्या पोरांना खेळण्यासाठी, त्या सगळ्या जागा लाटल्या. आज पोरांना खेळायला जागा नाही. बस स्टँड आमचं एवढं वाईट होतं, आम्ही उभा राहून त्या ठिकाणी बस स्टँड मध्ये कॉन्क्रिटीकरण करून घेतलं. शहर जवळपास सगळ्या कॉन्क्रिटीकरणासाठी आम्हाला त्या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांनी पैसे दिले, देवेंद्रजींनी पैसे दिले. आणि आता आनंदाची गोष्ट म्हणजे पालखीच्या 2-3 दिवस आधी मुहूर्तावर आम्ही साहेबांकडे गेलो आणि म्हणतो पहिले तुम्ही 70 कोटी रुपये दिले, म्हणजे अजून 70 कोटी रुपये देतो. तिथे मुलाखत देऊ टाकले, अजून 70 कोटी रुपये आम्ही फलटण शहराच्या त्याच्यासाठी देऊ शकतो. कारण शहर हे एक खेडेगाव असल्याप्रमाणे रस्ते, खड्डे, गटराचं पाणी रस्त्यावर, पिण्याचं पाणी गटारात, अशा सगळ्या दुर्दैवी अवस्थेत शहर करत होते. डेंग्यू आला ना तर समोर इथं आमच्याकडे खाटी गल्ली, कुंभार गल्ली, घरटी पेशंट होता. बरोबर आहे ना, घरटी पेशंट या ठिकाणी. कोरोनाच्या काळामध्ये आज इथे अशी परिस्थिती होती, राज्यकर्ते गायब, नगरपालिका गायब. कोरोनामध्ये आपण लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर पाहिजे, कोरोनामध्ये गायब. डेंग्यू आला, 7 आली, काय बरोबर आहे ना. काय परिस्थिती ती, तिथं आम्हीच मशीन घेतली, खड्ड्यावर विकत आणली मशीन सगळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी, आणि आम्ही डेंग्यूची मशीन सगळीकडे मशीन फिरवली. बरोबर आहे, ही परिस्थिती शहराने उगाच नाही बदललाय ना. मी उभा राहिलो तेव्हा जवळपास 78% 80% मतदान मला शहरात दिले. ही काय असं उगल दिलं नाही, त्यांनी पळ काढला. शहरात जेव्हा जेव्हा संकट आलं पळ काढला. त्या नदीचं पाणी शहरात घुसलं पळ काढला. रुपया कोणाला कधी काढून दिला. दुर्दैवाने अशी परिस्थिती झाली की काही ठिकाणी कोरोनामध्ये रोज प्रेत बाहेर निघायची. प्रेत सुद्धा माणसं सोडत नव्हती पैसे देण्याची. ही परिस्थिती फलटण झाली. यातनं फलटण आपल्याला सकारात्मकरित्या बदलायचं ठरवलं. रस्ते, पाणी, आता विजेच्या संदर्भामध्ये शहरामधनं आमदार साहेबांनी पाठिंबा कुणाचा, शहराची सगळी वीज त्या अंतर्गत करण्याकरताचा प्रस्ताव मंजूर झाला. 140 कोटीच्या आसपास आहे. आता तो फायनलला आहे. त्याला आता ऑर्डर निघाली. सगळ्या वीज वाहिन्यांचा देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. सगळे जवळ 100% शहराच्या असेल, उद्यान असेल, तुमचा हॉस्पिटल असेल, नव्याने सगळ्यांनी मंजूर करून आले. केंद्र सरकार आणि राज्य सह्याच्या सहयोगाने हे. आणि आता आनंदाची गोष्ट अशी की काल
तीनच दिवसापूर्वी मी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदयांना भेटलो आणि बाणगंगा नदीचं आपण त्याला अमृत मध्ये मंजुरी घेतली होती, पण प्रस्ताव पुढे जात नव्हता. दुपारी 3-3:30 कालच 3:30-4 वाजता त्याची फाईल मार्गाला लागली. पंतप्रधान कार्यालयातनं मेसेज आला की तुमची फाईल मार्गाला लागलेली आहे आणि कोणाकोणाला भेटायचं काय करायचं होतं. ही नदी सुद्धा आपण बांधून घेऊन अतिशय चांगली देखणी नदी फलटण शहराला आपण देतो. नवीन नाट्यगृह मंजूर करून असेल, नवीन अँब्युलन्स मंजूर करून असेल, तुमचा आमचा अग्निशामक नवीन मंजूर करून असं छोट्या 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 गोष्टींची काळजी घेतो आपण घेतात. तुमचा या ठिकाणी आरटीओ ऑफिस असतील, उपजिल्हाधिकारी कार्यालय असतील, तलाठ्यांसाठी एअर कंडिशन ऑफिस आणि महसूलसाठी एअर कंडिशन ऑफिस 10 कोटी रुपये आपण मंजूर केलं, त्याचं काम चालू झालं. ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठं ऑफिस तलाठी सर्कलसाठी दिले. खुश आहेत ते आमचे तलाठी सर्कल, सगळे खुश आहेत, मंडळ सगळे खुश आहेत. प्रशासकीय बिल्डिंग अतिशय देखणी 100 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करून दिलाय, 20 कोटी रुपयाचा पहिला हप्ता दिलाय, काम चालू झालंय. या ठिकाणी छोट्या 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 गोष्टींची आपण काळजी घेऊन शहराचा दर्जा शहराप्रमाणे करायला निघालो. तुमची साथ, तुमची ताकद कायमच माझ्या बरोबर आहे. हे काय आज आहे म्हणून नाही, आपण सर्व एक आहे म्हणूनच फलटण बदलू शकतो. आणि त्याच ताकदीने नव्याने फलटण ग्रामीण शहरामध्ये काम करता आलं आपल्याला सगळ्यांच्या सहकार्याने. फलटण मध्ये ग्रामीण मध्ये काम करण्याकरता ज्या वेळेस आपल्याला ग्रामीणामध्ये सगळे जो आम्हाला ग्राम विकास मिळावा, आम्हाला खातं ग्राम विकास मिळावं, परमेश्वरांनी देवेंद्रजींनी तेच ऐकलं आणि आज ह्या ग्राम विकास खात्याचा उपयोग करून आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपण 7-6 लाख रुपये दिले. त्याच्या कुठं मुर्मीकरण हे ते आता प्रत्येक ठिकाणी चालू होते. 100 किलोमीटरचे रस्ते आम्ही तुम्हाला मागितले. मला माहिती ही मागणी काय म्हणतात त्याला हातभर मागणी आहे. इतरांच्या कुठे कंपॅरिझन करता कुठेही तराजूत असं काय त्याला तोलता येणार नाही. एका साईडला जाऊन आम्ही तुम्हाला मागणी केली, पण आम्ही तुम्हाला जी मागणी केली भाऊ ते आम्ही तुम्हाला पुढचे 2029 पर्यंत आम्हाला काय देत नाही. एकदा आमची घाण काढून दे सगळी तालुक्याची. आमदार साहेब म्हटल्याप्रमाणे एकदा सगळं जसं शहर करायला निघालं तसं ग्रामीण करण्याकरता एकदा आमची सगळी घरात निघून जाईल. रस्ते चांगले होतील, ग्रामीण भागामध्ये रस्ते कॉन्क्रीटचे व्हावे. बहुतांश सगळे रस्ते आपण EDB NHI च्या माध्यमातून फिरवले. शहराकडे येणारा आता मुख्य रस्ता एकही आपला खराब राहिला नाही. तुम्ही सातारावर नाही, आदरकी रस्त्याने अतिशय चांगला रस्ता आहे. पुण्यावर नाही, आता दहिवडी रोड फलटणचं काम आपलं चालू आहे. बारामती रोडचं काम जो 80-85% काम झालेलं आहे. गिरवी रोडचं काम 100% संपलं. बरोबर बाळासाहेब? 100% कॉन्क्रीटचा रस्ता संपलाय. कुशेगाव रोडचं डागडुजी झालेलं आहे. तुमचा उपाळे रोड जवळपास 70-80% झालेला आहे. शहरात तुम्ही बारामतीहून या कुठनंही या शहरामध्ये येणारे सर्व मुख्य रस्ते आपण केले, ग्रामीण रस्ते केले. आपण जो शब्द तालुक्याला दिला होता की 2029 पर्यंत आम्ही परिवर्तन दाखवू, त्या परिवर्तनाचा शब्द, कारण तुम्ही पैसे जरी मंजूर केले तर त्याचे टेंडर काढणं, त्याचे काम करणं, त्या डांबर मागतं, कॉन्क्रीट होतं, अनेक अडचणी येतात. तर ते व्हायला 2 वर्ष पूर्ण जातात. 28ला काम पूर्ण करून आम्ही आपलं दंड ठोकून परत मैदानामध्ये उभं असणार आहे. ते उभं असण्याकरता आमचा आग्रह तुम्हाला चुकीचा आहे. तुम्हाला जाणवतंय असं नाही, आम्हाला बी जाणवतंय. आम्ही बी काहीतरी चुकीचं वागतोय. पण आता आम्हाला समजून घ्या. या फलटण तालुक्याच्या वतीने आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि फलटण तालुक्याचं वकील पत्रच तुमच्याकडे आहे. वकील थोडा जास्त भार टाकेल एवढे आम्हाला काळजी. शहरामधल्या बहुतांश सर्व प्रमुख लोकांचे प्रवेश झालेले आहेत. अजून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढते. तुमच्या सहकार्यामुळं आणि ताकदीमुळं फलटण निश्चितपणे बदललेलं आपल्याला दिसेल. या विधानसभाचा आमदार 20,000 मतांनी आले, पुढच्या वेळेस 50,000 मतांनी येतील अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करून दाखवतोय. माझ्या सर्व या ठिकाणी महिला नगरसेविका असतील, माझ्या सर्व नगरसेवक बंधू असतील, सर्व
रोज काम करतात. नगराध्यक्ष संध्या सूर्य चंद्र मावळेच तर काम करतात. तेव्हा आम्हाला काय तशी चिंता नाही. काम करणारी आमची टीम खूप चांगली झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फलटणवरनं जाताना ठिकठिकाणी कुठल्याही गावात गेलं तर त्या ठिकाणी जयकुमार गोरे हे नाव रोडवर लागलेलं दिसेल आणि तुमच्या इथनं रस्ता हा मी दिलेला आहे, हा बोर्ड हा लागलेला दिसेल. एवढंच मी या ठिकाणी शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.